दिवसांपूर्वी एका कॉलेजच्या तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडलेला होता। या तरुणीची हत्या डोक्यात गंभीर मार लागल्याने झाल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालात आता स्पष्ट झालंय। त्यामुळे आता या हल्लेखोरांना शोध घेण्याचं आव्हान आहे ते पोलिसांसमोर आहे, तर मुलांना गमावल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। आपला मुलगा असा अचानक आपल्याला कायमचा सोडून जाईल असं सार्थक वाघचौरेच्या कुटुंबियांना मुळीच वाटलं नव्हतं। रविवारपासून बेपत्ता असलेला सार्थक आणि त्याची मैत्रीण श्रुती डुमरेचे मृतदेह लोणावळ्यातल्या डोंगर रांगांमध्ये सापडले आणि एकच खळबळ माजली। या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहोत। घटनास्थळाचं निरीक्षण करून आता पोस्टमॉर्टम वगैरे चालू आहे। त्याचबरोबर घटनास्थळावर मुलगा आणि मुलीकडे जे मोबाईल वगैरे होता त्याच्या आधारानं वगैरे आम्ही 2-3 अँगलनं तपास करत आहोत। सार्थक अहमदनगरच्या राहुरीचा आहे, तर श्रुती पुणे जिल्ह्यातल्या ओतूरची। दोघेही लोणावळ्याच्या सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी। सार्थक मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होता, तर श्रुती कम्प्युटर इंजिनिअरिंग। दोघेही पहिल्या 3 वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते। सार्थक खाजगी हॉस्टेलमध्ये राहायचा, तर श्रुती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये। दोघांचीही पार्श्वभूमी अत्यंत चांगल्या घरची। महाविद्यालयातलं वर्तनही चांगलं होतं। त्यामुळे या दोघांचे मृतदेह तेही बांधलेल्या अवस्थेत लोणावळ्यातल्या सुनसान डोंगरात कसे सापडले याचं कोडं पोलिसांसमोर आहे। यांचे संबंध ज्यांना पावले नाही, कारण हे कॉलेजला पहिल्या वर्षापासून एकत्र शिकत होते। ती विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये, मुलगाही डिस्टिंक्शनमध्ये स्कॉलर टॉपर होते आणि त्याच्यातून त्यांचे मैत्रीचे संबंध दृढ होत चाललेले कोणाला बघावत नसावेत आणि त्या याच्यातून कुणीतरी त्यांना त्या स्थळावर बोलून घेण्यात आलं, फोन करून बोलवलं आणि तिथं त्यांचा घातपात केला। त्याला डायरी लिहायची सवय होती, तो प्रत्येक शब्द डायरीत लिहित होता आणि त्या डायरीची जरी कसून चौकशी केली ना तरी त्याच्यात काहीतरी सापडलं। स्थानिक पोलिसांना काही हे अवघड नाहीये ते लोक शोधून काढणं। तिथं त्यांनी डायरी, लॅपटॉप सगळं त्यांनी जमा केलेलं आहे ना, त्याच्या डायरीमध्ये हर एक शब्द आहे। आई बापाच्या हाताशी आलेल्या 2 पोरांना मारेकऱ्यांनी अत्यंत थंड डोक्यानं मारून टाकलंय। पण का आणि कुणी, या 2 प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी तातडीनं शोधण्याची गरज आहे। राहुरीहून नितीन ओझासह नाझिम मुल्ला, ABP माझा, लोणावळा।